नमस्कार. या ठिकाणी आपण हनुमानवाडी म्हाळस पिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर इथून एक दिंडी आणली आहे. बरेच किलोमीटर अंतर चालून ही भाविक मंडळी, भक्त मंडळी, वारकरी मंडळी बरेच किलोमीटर अंतर पायी चालून या ठिकाणी आहे. 2 मिनिटं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांचा ऊर्जा आहे, काय त्यांचा आनंद आहे. कारण पंढरपूर जवळ आलेलं आहे, आषाढी एकादशी सुद्धा जवळ आली आहे. तर थोडंच मात्र बाकी आता एक्झॅक्टली काय त्यांचं मत आहे आपण जाणून घेऊ. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. बोला माऊली. रामकृष्ण हरी. यावर्षी आमचं पहिलंच वर्ष आहे दिंडीचं. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी निर्माण झाली अशा नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव अहिल्यानगर इथून आम्ही पहिलंच वर्ष या दिंडीचं आहे आणि अतिशय आनंदामध्ये भक्ती भावनेनं आम्ही विठुरायाच्या दर्शनाला सगळे 150 वारकरी चाललेलो आहोत. अतिशय अंतकरणामध्ये पांडुरंगाच्या भेटीची तळमळ आहे आणि सर्व घेऊन आम्ही पंढरपूरच्या दिशेने त्या ठिकाणी निघालेलो आहोत. ऊन वारा पाऊस सगळे सहन करून पांडुरंगाला एकदा चंद्रभागेचं स्नान केलं आणि पांडुरंगाची भेट झाली तर सर्व दुःख विसरून आम्हाला त्या ठिकाणी अतिशय आनंद होतोय पंढरपूरच्या जाण्यानं. दरवर्षी आम्ही वारी करतोय माऊलीच्या सोहळ्यामध्ये, तसेच नेवाशाच्या सोहळ्यामध्ये पण जातोय. पण यावर्षी गावकऱ्यांनी ठरवलंय म्हाळस पिंपळगाव मधील एक छोटीशी वाडी आहे हनुमानवाडी, आणि या हनुमानवाडीच्या सर्व भाविक भक्तांनी असं ठरवलंय आपण ह्याही वर्षी आपण एकत्रित येऊ आणि आपल्या वस्तीवरून दिंडी काढू. आणि म्हणून सगळे भाविक भक्त एकत्रित आले, भजनी मंडळ एकत्रित आलं आणि त्यांनी हा उपक्रम चालू केलाय. बघा, सगळे माता भगिनी, पुरुष मंडळी, सर्व भाविक पंढरीचे वारकरी सगळे आता पंढरपूरच्या दिशेने आम्ही त्या ठिकाणी प्रस्थान करतोय. अतिशय आनंदामध्ये हा सोहळा त्या ठिकाणी चाललेला आहे पंढरपूरच्या वाटेत. आणि आमच्या वारीचं एक वैशिष्ट्य असं आहे, आम्ही स्वच्छता फार कटाक्षानं लक्ष दिलंय. आम्ही ज्या ज्या ठिकाणी दिंडी आमची उतरेल त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टिक, कागद, पत्रवाळी ही पडू नये याच्याकडे आम्ही अंतकरणातून कटाक्षाने लक्ष ठेवलेलं आहे. अशी निर्मल वारी आम्ही आमच्या या दिंडीमध्ये त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बरं माऊली, मला हे सांगा, आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे त्याचं? प्रबोधिनी उत्पत्ती एकादशी, देवशयनी एकादशी. हा, एकूण किती एकादशी असतात वर्षामध्ये? 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीची नावं सांगता येतील का? हा, आहे ना. आता हे जसे देवशयनी आहे, प्रबोधिनी आहे, उत्पत्ती आहे, निर्जला एकादशी आहे, माघ चैत्री वारी ही पण पंढरपूरला फार मोठ्या प्रमाणे भरते. बरोबर. तर मला हे म्हणणं आहे की देहू आणि आळंदी कोणत्या नदीचे किनारे माऊली? देहू हे इंद्रायणी नदीच्या किनारी आहे. हो. पंढरपूर कोणत्या नदी किनारी आहे? भीमा नदीच्या किनारी, अर्थात चंद्रभागा. बरोबर. माझा असा प्रश्न आहे की ज्ञानेश्वरीचं आणखीन एक नाव आहे. पहिलं नाव काय ज्ञानेश्वरी ग्रंथाचं? भावार्थ दीपिका. बरोबर आहे, भावार्थ दीपिका आहे त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरीचं. हा. ज्ञानेश्वरींची 2-3 भावांचे नाव सांगता येतील का? ज्ञानेश्वरींचे निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे ज्ञानदेवाचे 3 त्या ठिकाणी भावंड आहे. बरोबर आहे. हरिपाठाचे मध्ये किती अभंग आहे माऊली? 27 अभंग आहे पूर्ण. 27 अभंग आहे हरिपाठामध्ये. बरोबर आहे. आता माझा प्रश्न असा आहे की संत नामदेव, संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? नामदेव महाराजांची पंढरपूरला पायरीमध्ये स्थान घेतलेलं आहे आणि एकनाथ महाराजांनी स्वतः गोदावरीमध्ये आपली जलसमाधी घेतली. बरोबर आहे. आता प्रश्न असा आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? ही आळंदी ठिकाणी आहे, अजन वृक्षाच्या खाली. संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थान कुठे आहे? हे आपेगावला, पैठण शेजारी. बरं. आता आपल्याकडे असं आहे की हे जे आहे आषाढी एकादशी त्यालाच आपण देवशयनी एकादशी म्हणतो. या दिवसापासून आपले लाडके आणि प्रिय भगवान विष्णू, पांडुरंग, विठ्ठल हे योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. या योग निद्रेला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासामध्ये ते पूर्ण निद्रिस्त असतात. योग निद्रा असते म्हणजे योग निद्रा असे विष्णूंची. त्या काळानंतर ते कार्तिक एकादशीला परत जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे सर्वप्रथम श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये देवाचे देव महादेव येतात. देवाचे देव महादेव श्रावण महिन्यामध्ये पूर्ण सृष्टीचा भार सांभाळतात. नंतर गणपती येतात, नंतर देवी येतात, नंतर पितृ येतात. अशा 4 पद्धतीने आपल्याकडे भलेही विष्णूंचं काम आहे सृष्टीचा सांभाळ करणं, परंतु ते निद्रस्त झाल्यानंतर हे देव येऊन सृष्टीला सांभाळतात. माझा असा प्रश्न आहे की आपले लाडके देव विष्णुदेव त्यांची एक यात्रा सुरू झाली आहे. कोणती यात्रा सुरू झाली सांगता येईल का? जगन्नाथपुरीला रथयात्रा. जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. साऊथकडचे 2 विष्णूंचे मंदिर सांगता येईल का? जे प्रसिद्ध आहेत, मोठे आहेत. दक्षिणेकडची विष्णूंचे मंदिर 2 प्रसिद्ध अत्यंत मोठे. श्रीमंत देवस्थान आहे, बालाजी आणि आणखीन एक आहे
श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल, हा बरोबर आहे, हे पण विष्णूंचंच आहे. बरोबर. सगळीकडे विष्णूच आहे. पांडुरंग म्हणजे विष्णू, विठ्ठल म्हणजे विष्णू, राम म्हणजे विष्णू, कृष्ण म्हणजे विष्णू, जगन्नाथ म्हणजे विष्णू, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अगदी भेद बरोबर आहे. भेद भ्रम अमंगळ. कण कण में विष्णू आहे. हाच वारकरी संप्रदायाचं एक सगळ्याला प्रबोधन आहे. हेच तर सगळे कणाकणामध्ये विष्णू आहे. प्रत्येकाच्या जीवामध्ये विष्णू आहे भगवंत. हेच पांडुरंग परमात्मा स्वतः विष्णू पण आहे आणि भगवान शंकर पण आहे. असा हरिहरा एकात्मक हा देव आहे पंढरपूरचा. आणि त्याने कोणतंही शस्त्र हातात धरलेलं नाहीये. तो भक्ताची पूजा करण्यासाठी स्वतः कमळ आहे आणि ज्ञान देण्यासाठी हातामध्ये शंख धारण केलेला आहे. असा एकतेचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा विठ्ठल आहे. आपल्याकडे कोणतीही प्रार्थना करा ती सगळी विष्णूकडे पोहोचती. तुम्ही विष्णूला प्रार्थना करा, महादेवाला करा, विष्णूकडे पोहोचती. संतांचं पूजन करा, माऊलींचं पूजन करा, देवीचं पूजन करा, सगळ्या गोष्टी विष्णूमध्येच पोहोचतात. बरोबर आहे, विष्णूमध्ये सर्व आहे. तर विष्णूचं पूजन आपण करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण.